हवेली तालुक्यातील केसनंद वाडेबोलाही गणामध्ये पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत चालली आहे। संभाव्य उमेदवार आणि युवकांचे प्रेरणास्थान ठरलेले युवा कार्यकर्ते कुशाल गोरख सातव यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याला सांगवी सांडस गावातून आज उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे। या प्रचार दौऱ्यामध्ये केसनंद वाडेबोलाही, न्हावी सांडस आणि सांगवी सांडससह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी, महिला कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते। गावागावातून निघालेल्या या प्रचार यात्रेमुळे संपूर्ण गणात निवडणुकीचं वातावरण अधिकच तापलेलं दिसतंय। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुशाल नाना सातव यांच्या पहिल्या गावभेट दौऱ्याला शेकडो समर्थक आणि वाहनांच्या भावी पंचायत समिती सदस्य आदरणीय श्री कुशाल नाना सातव यांच्या प्रचार सभेच्या माध्यमातून सुरुवात करत असताना पहिल्यांदाच सांगवी गावाची निवड केली आणि सांगवी गावामध्ये येत असताना खरं तर सांगायचं झालं तर मला सुद्धा अपेक्षित नव्हतं की अशा पद्धतीने माझं स्वागत केलं जाईल आणि जे तुम्ही सर्वांनी मिळून माझं इथं आज स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो। काम केलेलं आहे त्यांचा अख्खा डाटा आपल्याकडे, त्यांनी किती चुकू द्या किती पळू द्या 60% ती आपल्याला आणू शकत नाही ही मी तुम्हाला इथं विष्णू महाराज यांच्या साक्षीने ग्वाही देतो। आणि जर 60% आज जर आलो तर मी असं समजा की माझा पराभव झाला, पण इकडनं पुढे येत असताना तुम्ही मला फक्त कमी पडून देऊ नका। समिती माध्यमातून ज्या योजना राबवल्या जातात हा खालीकडचा भाग हा सगळा शेतकरी वर्गातला आहे। त्या शेतकऱ्यांसाठी ज्या काही मला पंचायत समितीच्या योजना मग त्याच्यामध्ये मोटर पंप असतील किंवा महिला मुलींसाठी गिरणी असतील, हातशिलाई मिशनी असतील किंवा त्या माध्यमातून जे जे मला काम करता येईल ते काम मी या महिलांसाठी शेतकऱ्या बांधवांसाठी करणार आहे। हाच अजेंडा घेऊन मी पुढे चाललेलो आहे की राजकारण 10% आणि समाजकारण 90% हे तिथून पुढे कुशाल नानाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना बघायला भेटेल। आता कमीत कमी 15 वर्षापासून आहे, पण योगायोगाने हा गट हा आमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद गटामध्ये नव्हता, पण तो योगायोगाने माझ्यासाठी किंवा मला या गावाची सेवा करण्यासाठी देवानीच मला एक संधी दिलेली आहे असं मला वाटतंय। आणि जे काही माझ्याबद्दल खोटा प्रचार करत असतील किंवा अपप्रचार करत असेल तर त्यांना हे माहिती आहे की हा पोरगा जर इथनं एकदा पंचायत समितीला गेल्याच्या नंतरून आपलं जे काही खायला मिळते ते खायला मिळणार नाहीये किंवा राजकारण आपलं काम म्हणजे राजकारणामध्ये जे पद्धतीने आपल्या पोळ्या भाजल्या जाते त्या पोळ्या भाजणार नाहीत, म्हणून आज ते आपल्या माझ्याबद्दल अपप्रचार करतात। कुशाल नाना सातव खरं तर एक तरुण तडफदार नेतृत्व आहे जे पंचायत समितीसाठी म्हणजे केसनंद वाडेबोलाही गणामध्ये इच्छुक आहे। हे कुशाल नानांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्वावरती अधिराज्य असणारं हे नेतृत्व आहे ज्यांच्याकडे भविष्यामधील एक सुंदर नेतृत्व म्हणून आज आमचा संपूर्ण गाव ग्रामस्थ पाहत आहेत। त्यांच्यासाठी तरुण सहकारी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आज त्यांचा आमच्या सांगवी सांडस गावामध्ये गावभेट दौरा आहे, ते आपल्या प्रचाराचा या ठिकाणी शुभारंभच थोडक्यात करतायत। तर त्यासाठी आज या ठिकाणी जय्यत तयारी आमच्या सांगवी सांडस गावातील ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। नक्कीच त्यांच्याकडून काही विकासाची वगैरे कामांची अपेक्षा निश्चितच, कारण आजचं जर राजकारण पाहिलं आपण तर अतिशय गलिच्छ पातळीवरती गेलेलं आहे। आणि नानांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एक तरुण उमेदवार आहे की ज्यांच्या विचारांनी भारावलेले हे सगळे तरुण या ठिकाणी आज त्यांच्या स्वागतासाठीच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून भविष्यामध्ये खूप मोठी अपेक्षा आमच्या सर्वच गावकऱ्यांना, ग्रामस्थांना आहे। आमचा मुलं हमेशाच असा सरळ असतो, रोज नानांच्या आमच्या मुलाचे चांगले संमत आहेत, हो घरासारखे संमत आहेत। इथून पुढे ते काम करणार, तरुण आहेत, तरुणच्या त्या पद्धतीनेच काम करणार, हो हळूहळू अनुभव होणार, एकदम तर अनुभव होणार नाही, हळूहळू अनुभव होणार, तरुणांनी उतरणं गरजेचं हो।